दुसरीकडे देखील प्रभाग क्रमांक 24 मध्ये मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालेला होता। त्या ठिकाणी जे शिवसेनेचे नेते आहेत रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर हे मैदानात उतरलेले होते, तर दुसरीकडे भाजपचे जे महत्त्वाचे नेते आहेत गणेश बिडकर हे त्यांच्या विरोधात उभे होते। परंतु आता या ठिकाणी देखील प्रणव धंगेकर हे पिछाडी असल्याचं पाहायला मिळते। एक अगोदरच रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का बसलेला आहे। त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचा पराभव झालेला आहे, प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झालेला आहे। सोनाली आंदेकर यांनी त्यांचा पराभव केला, तर दुसरीकडे धंगेकर यांच्या कुटुंबातला दुसरा उमेदवार देखील जे रवींद्र धंगेकर यांचे पुत्र आहेत ते देखील आता कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळत आहेत। निश्चितच आपण पाहायला गेलं तर आत्तापर्यंत रवींद्र धंगेकर यांनी ज्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजप 15 जागा देण्यास तयार होती, मात्र या 15 जागा भाजपकडून शिंदे सेनेने घेतल्या नाहीत। जवळपास 100 जागांवरती उमेदवार दिले आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की आतापर्यंत शिंदे सेनेला भोपळाही फोडता आलेला नाही। जे